ना दूध ना मावा ना साखर ना चाचणी, अगदी न चुकता कुणालाही बनवता येतील मऊसूत असे तिळगुळाचे लाडू. चला तर सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तिळगुळाचे लाडू कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करण्यास ठेवलेली आहे. आपल्या सर्वांच्या घरात हा पेला किंवा फुलपात्र असतेच. या फुलपात्राच्या मापानेच आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे. इथे मी एक पेला भरून तीळ घेतलेले आहेत आणि ते खमंग भाजून घ्यायचे आहेत. याचा रंग बदलू द्यायचा नाही. लहान गॅसवरच हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ जास्त भाजले तर ते कडवट लागतात, त्यामुळे तीळ खूप जास्त भाजायचे नाहीत. इथे आपले तीळ भाजून तयार झालेले आहेत. त्यानंतर त्याच फुलपात्राने पाव फुलपात्र आपल्याला शेंगादाणे घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा खमंग भाजून घ्यायचे आहेत. त्याचासुद्धा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही, परंतु शेंगादाणे तर भाजले गेले पाहिजेत. हे शेंगादाणे आपल्याला 2 ते 3 मिनटं लहान गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. याला सतत असे हलवत राहायचे आहे, म्हणजे याला काळे डाग पडणार नाहीत. शेंगादाणे आपले पांढरे शुभ्र राहतील आणि लाडूचा रंगसुद्धा पांढरा शुभ्र राहील. इथे आपले शेंगादाणे चांगले भाजले गेले आहेत, ते आपण काढून घेऊयात. आता शेंगादाणे आणि तीळ चांगले थंड करून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर यामधील 2 चमचे तीळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत. याचा उपयोग काय करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे तीळ आणि शेंगादाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, परंतु अगदी थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत, खूप बारीक करायचे नाहीत. अशा पद्धतीने याचा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्याच फुलपात्राने इथे मी 1.5 कप किंवा 1.5 फुलपात्र गूळ घेतलेला आहे. गूळ इथे मी चिरून घेतलेला आहे. तुम्ही किसून घेतला तरीही चालेल. आणि 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे गूळ लवकर विरघळतो. या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, हा गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. आता आपला गूळ विरघळेपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. एक बाऊल घेतलेला आहे. तिळाचा आणि शेंगादाण्याचा कूट या बाऊलमध्ये घालून घेत आहे. लाडू चविष्ट होण्यासाठी इथे मी या तिळाच्या कुटामध्ये 4 चमचे मिल्क पावडर घालत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर 4 चमचे डेसिकेटेड खोबरं घालत आहे. तुम्ही आपलं सुक्कं खोबरं जे असतं ते किसून घातलं तरीही चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल. फक्त तीळ आणि शेंगादाण्याच्या कुटाचा सुद्धा हा लाडू खूप मस्त होतो. हे दोन्ही साहित्य घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये विलायची पूड घालायची आहे. इथे मी साधारण अर्धा चमचा विलायची पूड घालत आहे. विलायची पूडमुळे या लाडूंना मस्त चव येते. आता ही विलायची पूडसुद्धा आपण चांगली मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता आपण गूळ चांगला मेल्ट झाला की नाही तो बघूयात. इथे मस्तपैकी गूळ मेल्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि 1 चमचा तूप घालूयात. तुपामुळे लाडू मऊसूत होतात आणि लाडूला चमक येते. तूप चांगले या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपण या गुळाचा पाक तयार केलेला नाही, 1 तारी किंवा 2 तारी, फक्त गुळ हा मेल्ट केलेला आहे. या मेल्ट केलेल्या गुळामध्ये आपल्याला हे तयार केलेलं तिळाचं शेंगदाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कुठेही कोरडं राहता कामा नये. अगदी मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करतानाच त्याचा असा घट्ट गोळा तयार होईल. अगदी आपल्याला हा गोळा गरम असतानाच याचे लाडू वळायचे आहेत. थंड झालं तर याचे लाडू वळल्या जात नाही. आपण आता या मिश्रणाचे लाडू वळूयात. एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असा लाडू गोल गोल वळायचा आहे. हे लाडू आपल्याला गरम असतानाच वळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले वळल्या जातात. जे 2 चमचे तीळ काढून ठेवले होते ते तीळ या लाडवाला लावायचे आहेत. त्यामुळे लाडू दिसायला मस्त दिसतो. तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट लावायचे असले तर ते तुम्ही लावू शकता.
आता अजून एक तुम्हाला लाडू वळवून दाखवत आहे। अशा पद्धतीने हा लाडू वळवून घ्यायचा आहे। लाडू वळताना थोडेसे हाताला ते गरम लागतात, परंतु काही हरकत नाही, हे लाडू मस्त लागतात आणि दिसायलाही छान दिसतात। अशा पद्धतीने आपले मौसूद तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की करून पहा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।